शेवटी हा पैसा तर काही माझ्या घरचा नाही आहे, हा जनतेचा पैसा आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये CAGचं ऑडिट होतं आणि म्हणून CAG हे विचारतात की तुम्ही याची पडताळणी केली आहे का, तुम्ही जे निकष दिलेले आहेत त्या निकषांप्रमाणे हे आहे का. आणि म्हणून त्या निकषांप्रमाणे याची पडताळणी करण्याकरता सुरुवात आपण केली. मग पहिल्यांदा KYC केलं. KYC करत असताना आपण 2 वेळा त्याला मुदतवाढ दिली. 8 महिने KYCची विंडो आपण ओपन ठेवली. त्यात जेवढ्या महिला आल्या त्या सगळ्यांना आपण पात्र केलं. पण ज्यांनी KYCच केली नाही त्यांना वारंवार सांगून त्या KYC करत नाहीत. तर इथे शंका घेण्याला कारण काय की जर महिला या योजनेकरता अर्ज करताना ऑनलाईन अर्ज करतात, त्यावेळची जी कागदपत्रे आहेत ती लावतात आणि सेल्फ सर्टिफिकेशन करतात, तर त्या महिलांना KYC तर करताच येईल. यातल्या कुठल्या तरी निकषामध्ये त्या बसत नसतील म्हणून त्यांनी KYC केलं नाही.